नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन आणि आजच्या ब्लॉगला अशी सुरुवात करत आहे की आम्ही आता दाजींकडे जेवायला आलेलो आहे, म्हणजे सगळ्यांच्या दाजींकडे जेवायला आलेलो आहे आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे. तर दाजींची गावची यात्रा आहे, तुम्हाला दाखवतो की गावोगाव मटण बिटन कसं मिळतं ते. आणि आम्हाला एक विशेष माहिती भेटली की आम्हाला जाता जाता आमचा जोडीदार एक मासा पकडायला आलाय नदीवर आलाय मासे पकडायला. तो कसा मासे पकडतो ते तुम्हाला दाखवतो. आणि आता तो तोड चढवत तर 220 घेऊन तो 220चा चाहता आहे तो. आणि आदरकी माझं गाव आदरकी मित्रांनो, ते आदरकी गाव सोडून हे गाव कुठलं रे? मुरुम. ह्या मुरुम गावामध्ये आलेला आहे तो मासे पकडण्यात आले. तर नदी किती मोठी ती बघा मित्रांनो. आणि इथं मासे पकडतोय. गणेश आतावर किती मासे गावलं? हा एकच गावला आता झाली आदर की उठू इथं मासे पकडायला. मग खास आवड मानते आवड छंद. आणि ते गणेशचं पाहुणं आहे, पाहुण्याचं नाव काय आपल्याला माहित नाही. नवा. तर मित्रांनो, तुम्ही गावाकडं तुमच्या शहरात असं मासे पकडलं का कधी गळाने? कमेंट करा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा राहिले सबस्क्राईब करा. वरनी आणि गणेशनं गळ टाकलेला आहे. गळाला काय लावतात ते मला तर माहित नाही. का मित्र फेकला फोरच्या नेक्स्ट टाइम दाखवते ना. आता गळ फेकलाय. लागतोय का हे बघा मित्रांनो, मला कॅमेरा खाली दाखवतो तुम्हाला. एक मासा गावलेला आहे ह्या पिशवीमध्ये. तुमचा लाडका सचिन काही बी करू शकतो, त्याची गॅरंटी नाही. हा बघा, एक मासा त्यांना गळाला गावलेला आहे. तो त्यांना आपल्या पिशवीमध्ये ठेवतो आपण, नाही तर माझ्या नावाने ओरडतील. मासा कुठं गेला तुम्हाला तर दाखवला मित्रांनो. आणि नदीवरचे मासे खूप गोड असतात. जेव्हा आपण ते काय गुळाचा इथे का तर मित्रांनो, तिथे एक बोट बघा, बोट थांब झूम करून दाखव तुम्हाला. बघा मित्रांनो, मासे पकडतात बोटमध्ये. आणि हात बोट तयार केली त्यांनी. कशी बोट तयार केली या ते बघा. आता ते जाळं टाकतात आणि नदीवर ताजे मासे मिळतात. तर मला माहिती आहे तुम्ही असे कमेंट करणार आहे की मुक्या जनावराचा जीव घेऊ नका असं तसं. पण मुख्य जनावर इकडच्या माणसांना खायला गोड वाटतात. गणेश गळ दाखव ना एकदा आपल्या फॉलोअर्सला कसा गळ असतो. त्यांच्या काय गाणीत घालायचं फॉलोअर्सला शिवे देऊ नको. आहे तुम्ही. तर मित्रांनो थांब, गणेश गाणी तुझ्याच हातात घुसतो दाखवलाय. हे बघा, हे गळ आहे. त्याला एका साईडला पीठ लावलंय, मग दुसऱ्या साईडला बी लावणार आहे. आणि हा मासा आहे, ह्यो मासा आणि तो पण मासा आहे, ह्यो पण मासा. तर आता आम्ही इथनं जातो बरं का मित्रांनो. आणि मटण मी तुम्हाला आता दाखवतो यात्रे. हा शुभम फॉलोअर्सला सांगा. गाण्या चल की जेवाय. गाण्या चल की जेवाय. हा
तर मित्रांनो आता आम्ही आता गावात शिरणार आहे. गणेश जाऊ का फॉलोअर्सला दाखवतो गावाकडचं मटण कसं असतं ते पण. तर आम्ही गोरं दिसतोय का भाऊ आमचं महत्वाचं म्हणजे गोरं दिसतंय का. आणि भाऊ अजूनपर्यंत सिंगल आहे. जर एखादी सिंगल मुलगी असेल तर कमेंट करा. भाऊचा नंबर कॅप्शनमध्ये देतो त्याला मेसेज करा. त्या थोडं का होईना आमचा भाऊ खुश होईल. भाऊचे दिवस लय वाईट भाऊचे दिवस थोडेसे वाईट चालू आहेत. माझे तर त्याच्यापेक्षा वाईट आहेत पण मला भाऊची माया आहे त्यामुळे तुम्ही भाऊलाच शक्यतो भाऊलाच फॉलो करा. भाऊलाच मेसेज करा. माझ्या हातात मी लवकर तुम्ही गाडी चालवा. तुम्ही गाडी चालवा व्यवस्थित चालवा. तर अशा तऱ्हेने आदर किंवा गणेश आमचा मासे पकडा इथं आला होता होळच्या नदीवर. हां मुरुमच्या नदीवर. मला थोडेफार गावाचे नाव माहीत नसतात मित्रांनो. आणि अशा तऱ्हेने आता आम्ही गावात एंट्री मारलेली आहे. तुम्हाला आज यात्रा दाखवते. यात्रा कशी असते ती गावची यात्रा. आणि त्यामध्ये जर एखादी मुलगी माझी फॉलोअर्स असेल तर हा ते व्हिडिओ बघितला तर ह्या भावाला मेसेज करा. फक्त शुभम जाधव नाव आहे. जाधवची मुलगी सोडून कुठे बी मेसेज करा चालेल. आहे का उगाच अजून किती लांब आहे काहीच गाव आहे ही गाव आहे का. हां आणि जत्रा कुठं आहे. कुठं जत्रा आहे होळ मोर रे बाबा. अरे होळची जत्रा आहे होय. इथं होळ आहे. मग साखरवाडीहून आलो असतो की होळला. आपलं दाबीलं घर इथं आहे. बघ येडी गाडी. होळचे तिथं जायचं नाही. आणि मित्रांनो त्या घरामध्ये खूप छान पोरगी होती. आणि सॉरी माझा फॅमिली चॅनल आहे तरी आता आम्ही तिघं जण आहे. नाही तर आजींना लिफ्ट दिली असती. मला तसं बघू वाटत नाही की कोण माझ्या संग आपलं चालत चाललं एकटं वाटतं. तर मला माहिती तुम्ही कमेंट काय करणार आहे की तू तर तू चालत जा. आणि नाट्य 10 किलोमीटर आहे. त्याला आलं तर नाट्य तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट द्यायला मला. जवळजवळ माझ्या मागचा व्हिडिओ 300 लोकांनी बघितला. पण त्याच जर 300 लोकांनी मला जर फॉलो केलं असतं तर काय झालं असतं. तुमची इच्छाच नाही की तुमचा लाडका सचिन बिग बॉस मध्ये जावं म्हणून. काय नसतं फॉलोवर वाढला आहे का नाही काय फॉलो वाढलं असतं. गाडी धडकलेली असते बघितली असते ना. तर त्या भाऊनं पिकअप वाचवलंय. म्हणजे तुझी इच्छा आहे का आज टू व्हीलरचा ॲक्सिडेंट दाखवा पब्लिकला. कसं आहे गावाकडे असं बी बघा तिथं 2 आजोबा बसल्यात त्यांनी फुकाट एकामेकाला कोथमिरी देतात. आणि वातावरण कसं आहे ते बी बघा. इकडं ऊस आहे. इकडं एक बाबा आला ओझं घेऊन. खूप कष्ट बी करायला लागतं गावाकडं. हे काळं गाव आपलं ते काळं गाव आपलं गाव. गाव ते आपलं गाव आहे. आणि काळ्या गावचे काळे लेकरं आम्ही. पण आम्ही काळ असू पण मनाने खूप छान आहे. तर भाऊ अजून एकदा म्हणतो की माझं एकदा काम कर. तर मी बी सिंगल आहे. मला नाही मेसेज केलं तरी चालेल. पण माझ्या भाऊला कमेंट करा लाईक करा शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची इंस्टाग्राम आय डी मी सांगतो शुभम जाधव. त्यामध्ये जाऊन फॉलो करा. आणि त्याला कृपया मुलांनी नका फॉलो करू मुलींनी फॉलो करा. काय जाधव शुभम 777 अशी त्याची आय डी आहे. आणि त्याचा स्वतःचा आहे म्हणजे फोटो आहे डीपीला. आणि तेवढं तुम्ही करा. आणि इथं बघा कसं JCB काय करायचं आपल्या फॉलोअर्सला. व्हिडिओमध्ये हसतोच नाही ना. अरे आपला हसला चेहरा आहे. दुःख कुणाला दाखवायचं. दुःख तर सगळ्यांनाच असतं. तर माझं म्हणणं आहे आयुष्यात
कॅमेराची क्वालिटी नाही तर आपल्या बॅक साईडची क्वालिटी कॅमेरा नाव घेऊ आयफोन घेणार तर घेणार तर तुम्हाला मी दाखवलंच होतं स्पीड ब्रेकर तर तुम्हाला जर गाडी नंबर दाखवला तर इथं कीर्तन चालू या जेवण आहे का कीर्तन जेवण आहे पण आपण मटण खायला चाललो तर मी इकडून का कॅमेरा धरला त्याचं मी कारण सांगतो इकडून ऊन आहे जर इकडून कॅमेरा धरला तर आमची चेहरा काळा दिसतो आम्ही कुठे येतेच कळणार नाही फक्त आवाज येणार आमचा. त्यामुळे मी इकडून कॅमेरा धरला आहे तर मित्रांनो मी तुमचा लाडका सचिन येतात तुम्ही लक्षात ठेवा आणि कारण की भविष्यात मी बिग बॉसमध्ये जाणार आहे येणार बिग बॉसमध्ये मी फेमस होणार होतो तुम्हाला काय मित्रांनो मी एवढे चांगले व्हिडिओ बनवतोय तुम्ही मला फॉलोअर करा ना आणि चांगल्या बोलले तू त्याला ते व्हिडिओ बनवणार आहे बरं का आणि चांगल्या बोलले तू लगेच त्याचे फॉलोअर 500K आणि आम्ही व्हिडिओ बनवून झालो आम्ही उन्हाळ्यात काळा झालो आमचं फॉलो नाही तर होय रे बाबा उन्हाळ्यात आम्ही काळा झालो चांगल्या बोलले तू त्याचे फॉलोअर 500 केलं का आणि ते कुठली ताय बघ ते रस प्यायला आहे म्हणते माय रस प्यायला ये म्हणलं माय ती कुठली ताय रे? लगेच राव तिचे फॉलोअर्स 200K हे मागे जर मुली काय नाही असू दे काहीच नाही आणि मित्रांनो तर मी म्हणलं की काय बरं आता आम्ही एक डायलॉग काढणार आहे कुठला तरी बरं का आणि मी तुमच्या लाडका सचिन म्हणलं की तुम्ही फॉलोअर करा ना फॉलोअर वाढवा थोड्या दिवसात मी फेमस होणार आहे मला फॉलो करा मित्रांनो बघा ह्याला इतकी काय सवय ना आता कोणती दिसेल तर लगेच आयडी टाकतो सांगून नाही, 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 तसं टाकतो सांगू 56 नका. 97 सचिन ते आयडिया आपल्या का ह्याला माहिती आहे कोणाला अर्ज कळून दे की आयडी तू आयडी कधी सांगितली का 56 97 सचिन नाही इंस्टा आयडी नाही आपल्याला युट्यूबला फेमस म्हणजे व्हायचं इंस्टाग्राम काही दिवसात बंद होणार आहे सचिन ब्लॉगर सचिन ब्लॉगर तर आम्ही आता काय वस्तीवर शिरलेला आहे ही वस्ती बघा रस्ता दल्लाचा मारायला असेल तरी मग बघूया आणि वस्ती झाली तर माझ्याकडे काही येऊ नका तुम्ही खाचाल ते खाचाल मार आम्हाला बी चालतं ना आम्ही तसं मारायला नाही जाऊ शकत सचिन ब्लॉगर कशा व्हिडिओ बनवतो माहिती आहे का कॉमेंट्री आणि थोडेफार मित्रांना माझ्या व्हिडिओमध्ये घेतो मी सर्व मित्रांना आणि मित्र असल्याशिवाय व्हिडिओ बनवाय माझे आणि मित्र असल्याशिवाय व्हिडिओ बनवा मजा येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे गावाकडं करतो ते सगळं मी ब्लॉगमध्ये दाखवतो की आपल्या प्रोफेशनल युट्यूबर नाही प्रोफेशनल युट्यूबर असतो तर खूप मोठा झाला असतो कलिंगड आता ह्या दिवसात कलिंगड आणि बघन तिकडं ऊसच ऊस आणि मग कोणाच्या घरी निघतोय घरी जेवण आहे तिकडे जेवण आहे येत्र जेवण असतं का मला तर काहीच कळत नाही. म्हणजे घरी जेवण आहे बाई तर मित्रांनो आम्ही आमच्या सनीच्या दीदीच्या घरी आलेलो आहे यात्रेत नाही पण जेवणावर लय लक्ष असतं बघतो बरं का कुठं बी जाऊन मटण दाखवतो का त्यातलं तर बाय बाय मित्रांनो मी त्या पाहुण्यांच्या घरी आलेलं मी व्हिडिओ बनवू शकत नाही इथून पुढे तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो यात्रा कशी येते आणि ह्या भाऊला नक्की फॉलो करा जाधव शुभम 777 हे अशा आय डी मी माझ्या मैत्रिणींनो ह्याला फॉलो करा आणि ह्यालाच मेसेज करा आणि आम्ही घरी आलोय पण घरी कोण नाही आणि ही दाजीची चिक्कूची बाग दाजी झोपल्यात हाय मी सचिन भाई आणि शिवम आहे आणि बाई ओळखते अयो. नाही 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 काय लावले बाई
चांगलं घर आहे राहणार दाजींचा. बुक्की कसली भारी वाटते. आणि आपण हॅलो आपण ह्याच्यात आहे. सणाला इथं करमत नव्हतं होय. काय लागा आपण येरावड्यात आहे. भाऊ आपण येरावड्यात. सुक वाढायला लावलं. बरं भाऊ हा आपण येरावड्यात आहे. आपण येरावड्यात. तर ही दाजींचं शेत आहे आणि दाजींच्या शेतामध्ये कापूस लावलेला आहे आणि ती दाजींचा ऊस. कापूस नाही बाबा भेंडी भेंडी आहे. भेंडी आहे. बघा ह्याला शेतीतलं कळलं ना काय लावलं काय नाही म्हणून तू कापूस लावला भेंडीला भेंडी आहे. टमाट्याला म्हणून सफरचंद लावले म्हणजे जा मोबाईल घे. काय ग? काय म्हणतो? तर दाजींना भेंडी लावली. तिकडं ऊस आहे. ही दाजींचं घर आहे आणि थोड्या वेळात आम्ही तुम्हाला गावात गेल्यावर काय दिसत ते दाखवतो. हो दिसेल ते खेळणं जेवण जाणार रस बी दाखवतो तुम्हाला. रस प्यायला ये तर मित्रांनो असाच आपला ब्लॉग बघत राहा आणि आपल्या सचिन ब्लॉगरला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि काय करा सबस्क्राईब करा आणि शिवम भाऊला इंस्टाग्रामवर फॉलो करा. हा नक्की करा. सांगला का तेवढं मुलींना करा. मुलांनी एका बी करा. मेसेज आलंच पाहिजे नाहीतर मी नाही. कच्चा घेतलाच का? काही तर बाय बाय मित्रांनो. बाय.